जय वडेखन मित्रांनो, मी तुमचा ऋषभ सोनवणे आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. काय म्हणता बाकी बॉस, काय चालू आहे? काही नाही, मजाच मजा. नाही मजाच पाहिजे बॉस, सुखी राहा, आनंदी राहा सगळे. तुमच्यासोबत हेच बोलणं होतं. काही नाही, सध्या जॉब नाही, काही नाही, घरीच आहे. काही वेगवेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करून राहिलो. रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू राहिलो, पण काही ना काही अडचण येऊनच राहिली भावांनो. त्याच्यानं काही व्हिडिओ टाकला चालला नाही भावांनो, त्यासाठी सॉरी, माफ करता. आज एक असाच व्यक्ती भेटला होता, त्याच्या अंगावर यार खरंच इतकं कदर आली मला, त्याची मनापासून खूप कदर आली. व्याजानं पैसे घेतले, इतकं मुलाला कर्जी झाला. एक टाईम असा होता की 4 व्हीलरच्या खाली पाय नाही ठेवायचो माणूस. म्हणजे इतकी दरिद्रता आणि इतकं शौक पाणी मी भल्ले लागले होते त्याला. दारू पिणं, मुलांसोबत हॉटलाईनवर जाऊन बाहेर जेवणं, पण लोकांवर पैसे खर्च करणं, मित्र वगैरेवर. एवढा बरबाद झाला मित्रांनो तो त्याच्या अंगावर. एवढं कर्ज झालं त्याच्या अंगावर. पण 20-22 लाख रुपये कर्ज झालं त्याच्या अंगावर. अशोक राऊत म्हणून एक मित्र आहे तो. म्हणजे इतका भयंकर परिस्थितीतून चालला तो सध्या आहे की ज्याची हदच नाही आहे. लेकरं बाकरं तसेच आहेत, बायको घरी, आई आहे. म्हणजे बेकार विषय आहे. पण हार नका मानू. इतकं तुम्हाला भेटलं त्यांना, म्हणजे एवढं मोटिवेट केलं त्यानं मला. त्यासोबत मी बोललो. एवढं सगळं गमावून बी भाऊ त्याच्यावर काहीच फरक नाही पडला. तरी त्याचा माणूस म्हणतात ना, जो जीत खाते तो काही करून पूर्ण करतेच. एवढी जीत खाल्ली त्यानं, नाही म्हणे भाव आता आपण पडलो ना, आता डबल उठायची ताकद आहे आपल्याला. मी हेच तुम्हाला सांगून राहिलो ना भावांनो, की कधीच झुकू नका, कधीच कमी पडू नका आणि कधीच स्वतःला कमी समजू नका. कधी ना कधी माणूस फक्त संघर्ष करत राहा. संघर्ष करा फक्त, बस. हार नका मानू. हार मानली तुम्ही जर, तुमचा आत्मविश्वास कमी केला की तुम्ही त्याच दिवशी खतम झाले भावांनो. खतम होऊ नका, स्वतःला कमी समजू नका. करत राहा, संघर्ष करत राहा. एक दिवस कधी ना कधी सक्सेस आहेच आपल्याला. देव आहे ना भावांनो, देव पाहते. कोणी पाहो ना पाहो त्याच्या इकडे लक्ष नका देऊ. दुनिया काय हो, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. छोड़ो बेकार की बातों में बीत न जाए रहना. आज आपण जवान 22-23 वर्षाचे वय, यंग. आज आपण करू. आपल्यावरूनच जर आज 8-10 वर्ष निघून जाऊ द्या, आपल्यात ताकद नाही राहणार काही करायची. म्हणून म्हणतो, हार नका मानू. जीवन आहे, रेस आली मोठी भावांनो, लढाच लागते. तर मी बघा ना, त्याच रेंजमध्ये आहो ना. आज यूट्यूबवर मी चॅनल बनवलो. कोणाच्या भरोशावर? तुमच्याच भरोशावर ना, तुमचा सपोर्ट आहे. पण मी माझी मेहनत करूनच राहिलो आणि करत राहील तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सपोर्टनं. असंच आपलं चॅनल समोर वाढत राहील. तुमचा आशीर्वाद ठेवा. तुम्ही बी यूट्यूबवर चॅनल बनवा, व्हिडिओज टाका, काही लोक काही पाहतात भावांनो. हे फक्त बोलायच्या गोष्टीवर कंटेंट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, काहीच नाही. सगळं टाका. रोज डेलीची आपली जे बी जीवनाची रुटीन आहे आपल्या दिवसाचं, आपण जातो, उठतो, बसतो, खातो, पितो, काही करतो, त्याचं काही बी शॉर्ट एक व्हिडिओ बनवून तुम्ही त्याच्यात टाका. लोक पाहणं आहे म्हणजे पाहणं, आज नाही उद्या नाही परवा पाहतीलच. आणि सक्सेस होणंच आहे भावाला, सक्सेस होणंच आहे. चला, एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं. उठा, काही ना काही मोटिवेट व्हा. एवढी तुमच्यासाठी मी मेहनत केली माझ्या भावांना. तुम्हाला माहीत नाही मी आता कुठून आलो, काय आलो. इतक्या दुरून आलो मी, कसा आलो मला माहीत आहे. भर्र पाणी चालू होतं. एक तर पायाला लागलेलं, चालता येत नाही बरोबर, काही नाही. लय मेहनत उचलली. आणि व्हिडिओ पाहायचा जा, व्हिडिओ सोडू नका. व्हिडिओ पाहायचा जा. तुमच्यासाठी बनवतो राजा, तुझ्यासाठी बनवतो मी हा व्हिडिओ. बनवत जाय, करत जाय. काही ना काही चालू ठेवल्याशिवाय काहीच नाही बघा. खाली बसू नको, चालू ठेवत जाय. काही ना काही जीवनात कर. व्हिडिओ पुरा पाहत जा, लाईक करा, सबस्क्राईब करा. होत असेल तर शेअर बी करा. आणि इंस्टाग्रामला व्हिजिट बी द्या आपल्या, त्याच्यातनी बी काही ना काही ग्रो चालू आहे आपला. चला, बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुमचाच ऋषभ सोनवणे.